मना, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरे भली भली, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. विठ्ठल 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 नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, ज्ञानेशंच ज्ञानमूर्ती, साक्षात प्रेम स्वरूपिणं, नामदेवंच जया मूर्ती, नाथं वंदे पुनः पुनः, वैरागेश परामूर्ती, देहु क्षेत्र निवासिनं, तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं, महायोगपीठे तटे भीमराध्यं, वरं पुंडलीकाय धातु मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गकारो प्रतापनमने, पाण्डुरङ्गकारो प्रतापनमने, पाण्डुरङ्गकारो प्रतापनमने, पाण्डुरङ्गकारो प्रतापनमने. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दासत्वा, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा भीरू, मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या. विठ्ठल विठ्ठल नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची हे उडी पडेल वा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. प्रस्तुत सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्री जगद्गुरु तुकाराम महाराज
यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. या अभंगातून श्री जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या मनाला उपदेश करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगावर सविस्तर बोलण्यापूर्वी थोडा परिहार म्हणजे असा. 1 वर्षापूर्वी आपल्या सगळ्यांचं प्रेरणास्थान मार्गदर्शक बहुतेकांचे बाहेरून खूप लांबून लोक आले, सगळ्यांचे गुरुवर्य ते आहेत. त्यांच्याबद्दल बोलायचं झालं म्हणजे आपल्याला शब्द नाहीत. त्यांना आपल्यामधून जाऊन 1 वर्ष पूर्ण आज होत आहेत. त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे अगदी चातुर्य लपवी महत्व हरवी पिसे पण मिरवी जगा माझी असं त्यांचं राहणीमान होतं. अगदी त्यांनी स्वतःच्यासाठी काहीही केलं नाही किंवा स्वतः चांगले कडक कपडे घालून ते कधी जगामध्ये मिरवले नाही. फक्त स्वतःचं जीवन इतरांसाठी कसं खर्च करता येईल याच्यावर जास्त त्यांचा भर होता. बाहेरून खूप लांबून लांबून लोक आले, त्यांचे शिष्यमंडळी आहेत, अनेक शिष्यमंडळी आहेत, त्यांना त्यांची अनुभूती आलेली आहे. आणि दुसरी अशी गोष्ट होती महाराजांची, महाराजांनी जो शब्द दिला तो खरा होत होता. आणि म्हणूनच इतक्या लांबून लोक आज या प्रसादासाठी आणि महाराजांच्या दर्शनासाठी आलेला आहात. मी बोलेल पुढे, जसा जसा विषय येईल तसतसा आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणून लांबून लांबून लोक आलेले आहेत या सेवेसाठी, महाराजांच्या दर्शनासाठी, प्रसादासाठी. महाराजांना साक्षात्कार या ठिकाणी भगवंताचा झालेला आहे. उंबराचं फूल महाराजांना मिळालं. शक्यतो उंबराचं फूल आपल्याला पाहायला भेटत नाही, पण महाराजांना उंबराचं फूल देऊन भगवंतानं साक्षात्कार दिलेला आहे. आणि म्हणून असे महात्मे वारंवार होत नाहीत. असा महात्मा दर्शनाला मिळत नाही. आणि अशा महात्म्याचा आशीर्वाद घेऊन ही मंडळी आपले दिनचर्या रोज जगत असतात. आणि त्यांच्यावरती असणारे हे नितांत प्रेम दाखवण्याकरिता ही मंडळी खूप लांबून आली आहे. त्यांच्या भक्तगणाने, त्यांच्या घरातली काही जी माणसं असतील त्यांनी सहज कीर्तनाचा कार्यक्रम आहे, प्रसादाला या म्हणून सांगितलं. आणि महाराज एकट्याचा नवे खेळ म्हणून सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहेत. मगाशी सांगितलं, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. जसं जशी वेळ येईल तसं तसं आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. विठ्ठल 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 विठ्ठल. सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या मनाला उपदेश करतात. काय मनाला उपदेश करतात? कारण तुमच्या आमच्यामध्ये भगवान परमात्म्याने दिले इंद्रिय, हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन, जेने तू जोडशी नारायण. जे इंद्रिय आपल्याला परमात्म्याने दिले त्या इंद्रियापैकी एक मन दिलं. मन इंद्रियाचा राजा. आपल्या शरीरामध्ये अनेक इंद्रिय आहेत, पण या इंद्रियाला कंट्रोल करण्याकरिता, रिमोट कंट्रोल करण्याकरिता एक मन नावाचा इंद्रिय तुमच्या आमच्या शरीरामध्ये आहे. आपलं उठणं बसणं वागणं चालणं, कीर्तनाला यायचं की नाही, कीर्तनात बसायचं की नाही, कीर्तनात थांबायचं की नाही, हे कोण ठरवतो? आपलं मन ठरवतं. मनाने मनात घेतल्याशिवाय आपण काहीही करत नाही. कीर्तनाला चला, आमच्या मनात होतं बरं का, पण आता आमच्या मनामध्ये आल्याशिवाय आम्ही येणार नाही. आपण व्यावहारिक जीवन जगत असताना मनावरती स्वाधीन करतो. मनाच्या स्वाधीन आपलं जीवन आहे. चला हा येतो पाठीमागून. आमच्या मनात तर येऊ द्या. आमच्या मनातच नव्हतं, काय माहिती त्यांच्या मनात आहे की नाही. आपण व्यवहारात जीवन जगत असताना मनाच्या वरती स्वाधीन राहतो. कोणीच असा मनुष्य नाही, मला यायचं होतं पण माझ्या मनातच नव्हतं. मनावरती आपण ढकलून देतो आणि निवांत राहतो. म्हणून परमार्थ हा शरीरासाठी करायचा नाही, परमार्थ हा आत्म्यासाठी करायचा नाही, परमार्थ हा मनासाठी करायचा असतो. तुम्ही कीर्तनात येऊन बसलात, तुमचं मन घरी आहे का कीर्तनात आहे हे मी सांगू शकेल का? नाही सांगता येणार. कारण तुमचं मन तुमच्याच ताब्यात नाही तर मी कसा सांगू शकेल? कारण आपलं मन
हो नैनम छंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक. परमार्थ हा आत्म्यासाठी करायचा नसतो, परमार्थ हा शरीरासाठी करायचा नसतो. आत्मा हा निर्विकार आहे. आत्मा हे तत्व निर्विकार आहे, त्याला नाश पावणार ते नाहीये. आत्मा हा नाश पावणार नाही म्हणून त्याच्यासाठी परमार्थ करायची गरज नाही. शरीर हे नाशवान आहे, अहो जे खराबच होणार आहे, जे नासणारच आहे, त्याच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करण्याची काय गरज आहे. ताक माहितीये तुम्हाला, ताकासाठी किती प्रयत्न केले म्हणजे ताक शिल्लक राहील. माझी भाषा कळते ना तुम्हाला. हो आपण सगळे एकमेकाला नवीन आहेत. हो जसं असेल तसं आपल्याला पुढं एक तासभर सेवा करण्याचा प्रयत्न करायचा. ताक कळतं मावल्यांनो तुम्हाला. ताक किती दिवस तुम्ही फ्रीज मध्ये ठेवाल म्हणून ते शिल्लक राहील, चांगलं राहील, राहत नाही. आणि तूप कितीही दिवस ठेवा, तुपाला भीती नाही. हो परमार्थ शरीरासाठी करायचा नाही, शरीर नाशवान आहे. आत्म्यासाठी परमार्थ करायची गरज नाही, कारण ती अविनाश आहे. मग परमार्थ करायचा तो आपल्या मनासाठी, कारण मनाला जगद्गुरु तुकाराम महाराज आज या ठिकाणी शिकवतात, मन जर आपलं ताब्यात नसेल तर आपण परमार्थ करू शकत नाही. किती चंचल आहे विनायक महाराज मन. मन चंचल चापळ जाता येता नलगे येळ. मन चंचल चापळ जाता येता नलगे वेळ. 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 जाता येता नलगे वेळ. जाता येता नलगे सुंदर प्रमाण महाराजांनी दिलं. मन किती चंचल आहे, त्या मनाला आपल्यातून जायला वेळ लागत नाही आणि परत यायला सुद्धा वेळ लागत नाही. घरी जायचं आहे असं म्हटलं तरी आपलं मन घरी जातं, शरीर जागेवर असतं. मनाला जायला यायला वेळ लागत नाही. किती चंचल मन आहे. तुम्ही कीर्तनात आहात, पण कधी कीर्तन संपते, कधी आम्ही प्रसाद घेतो, कधी पुढच्या मार्गाला जातो, हे आपलं मन ठरवत असतं. शरीर जागेवरती आहे. ऐका, मनाचा स्वभाव आहे, मन कधी एका जागेवर थांबत नाही. मनाचा स्वभाव आहे, मन कधी एका जागेवर थांबत नाही. हो हवेचा स्वभाव आहे, हवा कधी एका जागेवर थांबत नाही. वारा कधी एका जागेवर थांबत नाही. वाऱ्याला किती वेग आहे हो. वाऱ्याचा वेग आपण सांगू शकत नाही, वाऱ्याचा वेग आपण ठरवू शकत नाही. हवा किती धावते 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 धावते, हवेला वेग नाही. आत्ताची हवा संध्याकाळी नाही, संध्याकाळची हवा उद्या नाही, उद्याची हवा परवा नाही. हवेचं काम आहे नेहमी धावणं 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 धावणं. जी धावत राहते ती हवा आहे, आणि जे धावत राहतं ते आपलं मन आहे. मन कधी एका जागेवर शांत राहत नाही. माशीचा स्वभाव आहे, माशी कधीही एका पदार्थावर जास्त वेळ बसत नाही. तुम्ही असं ऐकलं का कधी, माशी गुलाबजामुनवरती बसली आणि माशीनं सगळा गुलाबजामुन खाल्ला. माझी भाषा कळते ना तुम्हाला. माना हलवत चला, गुलाबजामुन खाल्ला असं होतं का बरं. त्या माशीला कोण उठवतो का. माशी बसली म्हटल्यावर तिने सगळा गुलाबजामुन खायचा होता. माशीचा स्वभाव आहे, माशी फक्त तिचा गोडवा हो घेते आणि पुढे निघून जाते. माशी कधीही गुलाबजामुन संपवत नाही. माशीचा स्वभाव आहे, माशी जास्त वेळ एका जागेवर बसत नाही. हो मावशांनो, तुम्ही स्वयंपाक करता कशावरती करता. गॅसवरती करता. हो पूर्वी स्वयंपाक चुलीवरती केला जायचा. चुलीवरती स्वयंपाक करत होतो आपण. स्वयंपाक तयार झाला, स्वयंपाक झाला म्हणून चुलीमधला लाल बुंद असणारा निखारा तुम्ही बाहेर वडता. बाहेर वडता चुलीतला लाल बुंद निखारा बाहेर आहे. स्वयंपाकही तयार आहे. घरात फिरणारी माशी कशावरती बसणार आहे. घरात फिरणारी माशी कशावरती बसणार आहे. गुलाबजामुनही लाल आहे, जिलाबीही सुद्धा लाल आहे, स्वयंपाक असणाराही लाल आहे आणि निखारा सुद्धा लाल बुंद आहे. माशी कशावरती बसणार आहे. स्वयंपाकावरती बसणार आहे. माशी विस्तवावरती का नाही बसत. का नाही बसत. माशीचा स्वभाव आहे. माशीला माहित आहे, मी एकदा विस्तवावरती बसले की तद्धाम परमम मम. मी ह्या विस्तवावरती बसणं मला सोपं जाईल, पण विस्तवावरती उठणं मात्र माझ्यासाठी घातक राहील. विठ्ठल विठ्ठल माशीचा स्वभाव आहे, माशी एका जागेवर थांबत नाही. हवेचा स्वभाव आहे, हवा कधी एका जागेवर थांबत नाही. मनाचा स्वभाव आहे, मन कधी एका जागेवर थांबत नाही. किती सायराट आहे हे मन.
हो एक सुभाषित आठवला म्हणून सांगतो. मर्कटस्य शुरापानम तस्य वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारू यदवा तदवा भविष्यती. एक सुभाषितकार सुंदर लिहितात, मर्कटस्य शुरापानम एक माकडाचं पिल्लू आहे. हो आणि ते माकड कीर्तनात येऊन बसलं आणि तुम्ही आम्ही जसे शांत बसलो तसं ते माकड शांत बसलं. 2 तास झाले ते माकड एका जागचं हलायला नाही टोनपे गुरुजी. बरोबर आहे. माकड 2 तास असं बसलं. तुम्ही पाहिलं का कधी माकड 2 तास एका जागेवर बसलं? माकडाचा स्वभाव आहे ह्या फांदीवरून त्या फांदीवर, ह्या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारणं हा माकडाचा स्वभाव आहे. आणि अशा माकडाला सुभाषितकार म्हणतात. हो यदवा तदवा भविष्यती. असं होत नाही पण झालं तर. मर्कटस्य शुरापानम कोणीतरी मला त्याला पाजली. तर काय पाजली हे वेगळं सांगायची गरज नाही. त्याला कुणीतरी पाजली. अहो ते माकड त्याचा स्वभाव आधी चंचल, त्याच्यामध्ये त्याला कुणीतरी पाजली. ते माकड अधिक उड्या मारू लागलं गुरुजी. ते माकड अधिक उड्या मारू लागलं. अशा असणाऱ्या माकडाला विंचू चावला. अशा असणाऱ्या माकडाला विंचू चावला. ते माकड अधिक उड्या मारू लागलं आणि अशा असणाऱ्या माकडाला यदवा तदवा भविष्यती. असं होत नाही पण असं घडलं. त्याच्यामध्ये त्याला भूताचा संचारू झाला. आता ते माकड ह्या तालावर नाचू लागलं. ते माकड शांत बसायला तयार नव्हतं. माकडाचा स्वभाव आहे माकड कधी एका जागेवर शांत बसत नाही. आणि त्याच्यामध्ये जर त्याला ह्या 3 गोष्टी घडल्या दयानंद महाराज तर ते माकड शांत बसेल काय? बसू शकत नाही महाराज. एक रामायणातलं उदाहरण आठवलं म्हणून सांगतो. तुम्हाला कीर्तन कळते की नाही मला कळण्यासाठी थोड्या माना हलवत जा म्हणजे आपला कीर्तन सेवा उत्कृष्ट होईल. ऐका माझ्याकडे लक्ष द्या. रामायणातील सुंदर प्रसंग आहे. राम रावणाचं युद्ध झालं. सीता मातेला परत आणलं आणि 22 जानेवारीला पुन्हा एकदा रामराज्य निर्माण झालं. पुन्हा एकदा रामराज्य निर्माण झालं. अयोध्येतील प्रजा सुखानं नांदू लागली. अयोध्येतील प्रजा सुखानं वावरत होती. सुखानं प्रजा नांदत असताना कोणीतरी चर्चा करत होतं युद्धाला गेल्यानंतर युद्धामध्ये सगळ्यात मोठी कामगिरी वानर सेनेनं केली. सगळ्यात मोठी कामगिरी युद्धामध्ये वानर सेनेनं केली. ही बातमी सीता मातेच्या कानावरती जाऊन पोहोचली आणि सीता मातेच्या लक्षात आलं आपल्याला परत आणण्याचा सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर वानर सेनेचा आहे. वानर सेनेचा सिंहाचा वाटा आहे. सीता मातेनं हनुमंतरायाला बोलावलं आणि हनुमंतरायाला सांगितलं हनुमंतराय ऐका युद्धामध्ये सगळ्यात जास्त सिंहाचा वाटा वानर सेनेचा आहे. उद्या 12 वाजता सगळ्या वानरांना माझ्याकडून महाप्रसाद आहे. ज्याच्या त्याच्या कामगारीनुसार ज्याचा त्याचा सन्मान मी करणार आहे. सगळ्या वानर सेनेला गावामध्ये घेऊन या, अयोध्येत घेऊन या. मी त्यांना जेवण देणार आहे. त्यांचा सन्मान मी या ठिकाणी करणार आहे. हनुमंतरायाने सांगितलं अहो ते वानर आहेत ते गावात आणण्याचे लायकीचे नाहीत. त्यांना गावात आणायचं म्हणजे गावाचं गाव पण नाहीस होईल. त्यांना गावात आणण्याच्या लायकीचे ते नाहीत. सीता मातेची आज्ञा हनुमंतराय तुम्हाला मी सांगितलं तेवढं माझ्या सांगण्याचं पालन करा. मग हनुमंतरायानं सीता मातेचं वचन स्वीकारून अरण्यात गेले. अरण्यात पोहोचले. या समोर या. माग नका पाहू इकडे माझ्याकडे बघा. समोर या. हनुमंतराय माकडांना वानरांना हाक मारत होते. इकडे या माझ्याकडे या. समोर या. काय म्हटल्यानंतर हनुमंतरायानं सांगितलं उद्या ठिकाणी दुपारी 12 वाजता महाप्रसादाचं निमंत्रण आपल्याला सीता मातेनं दिलेलं आहे. उद्या आपल्याला ठीक 12 वाजता अयोध्येमध्ये पोहोचायचे. सगळे वानर खुश झाले. सीता मातेचं निमंत्रण आहे. भगवान राम प्रभूचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होणार आहे. उद्या ठीक दुपारी 12 वाजता आपण अयोध्येमध्ये गेलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल माणसं आज आलेत. मी मगाशी म्हटलं मी आता घरी जातो. मला खरंच माहिती नव्हतं तुम्ही सगळे येणार आहेत म्हणून. पण असो तुमच्या पुढे कीर्तन करण्याचा योग कधी यायचा महाराज. वानर सेना ही बातमी ऐकली आणि वानर सेना सज्ज झाली. कोणी कपडे इस्त्री करत होतं. कोण बूट पॉलिश करीत होतं. कोण दाढी करत होतं. काय झालं चुकायलं का काय? करतात का वानर असं? नाही महाराज. पण त्यांना आनंद झाला. सीता मातेचं निमंत्रण आहे. अयोध्येत जायचंय. सगळे वानर सेना तयार झाली. इकडे सीता मातेनं आपल्या दारात असा मंडप घातला होता.
प्रसादाची तयारी केली होती, सन्मानाची तयारी केलेली होती आणि वानर सेना उत्साहात होती. सगळे अयोध्येतील लोक उत्साहात होती, कारण वानर सेना गावामध्ये येणार आहे आणि सगळ्यांना आपल्याला भोजनाची व्यवस्था करायची आहे. सीतामातेनं मंडप घातला होता. असं म्हणतात सीतामातेनं 32 प्रकारच्या भाज्या वानरांसाठी केल्या होत्या. 32 प्रकारच्या भाज्या. हो, स्पेशल आचारी, हो स्पेशल मंडप, स्पेशल गायक वादक, स्पेशल श्रोते, असं सगळं सज्ज नियोजन होतं. हो, सगळं सज्ज नियोजन झालं होतं. वानर सेना हो अयोध्येकडे येत होती. टोळ्याची टोळ्या ह्या झाडावरून त्या झाडावरती, त्या झाडावरून त्या झाडावरती वानर सेना उड्या मारत येत होती. अयोध्येमध्ये पोहोचली. हो, अयोध्येमध्ये पोहोचल्यानंतर सगळ्या वानरांचा गप्पा झाल्या. सीतामातेचं दर्शन झालं, भगवान रामप्रभूचं दर्शन झालं आणि वानर सेनेला आनंद झाला. गप्पा गोष्टी झाल्या, ज्याचा त्याचा यथोचित सन्मान झाला. फार महत्वाचं उदाहरण आहे का, सन्मान झाला. एक वानर जरा हुशार होतं, जरा आगाव होतं. तो म्हणला, हो तुम्ही ज्या करता बोलवलं ते आम्हाला द्या. हो, जेवणाकरता बोलवलं जेवण आम्हाला द्या. स्वयंपाक तयार होता महाराज. हो, वानर सेनेच्या रांगा बसल्या, जेवणाकरता पंगत बसली आणि जेवणाकरता पंगत बसल्यानंतर वाढण्याचं काम सुरू झालं. टुनपे महाराज, वाढण्याचं काम सुरू झालं. पूर्वी जेवण्याकरता केळीचे पान असायचे. काय असायचं? केळीचे पान असायचे. वाढेकऱ्यांनी केळीचे पान वाढण्याकरता सुरुवात केली. इकडं 2 पंक्ती बसल्या, इकडं 2 पंक्ती बसल्या. वाढण्याचं काम चालू झालं. केळीचं पान वाढण्यात आलं आणि केळीचं पान वाढल्यानंतर हो पहिल्या वानराला केळीचं पान वाढलं. तो वाडेकरी मागं न पाहता पुढे निघून गेला. 1 नंबरचं जे वानर होतं त्यांनी सहजच ती हो केळीचं पान कुरतडलं आणि खाऊन पाहिलं. माणसाचा स्वभाव आहे, माणूस कधी शांत बसत नाही. माणूस शांत बसला तर कीर्तनात बसल्यावर चटईचे दोरे काढीन, मातीत बसल्यावर मातीचा ढीक करीन, खड्यात बसल्यावर खडे उचलून बाजूला फेकून देईन, काडीत बसल्यावर काडी मोडीन, पाण्याच्या शेजारी बसल्यावर पाण्यात खडा टाकील. हा माणसाचा स्वभाव आहे. माणूस कधी असा निवांत शांत बसत नाही. माकडाचा वानराचा स्वभाव आहे. वानर कधी शांत बसेल का? अजिबात नाही. त्याने सहज ते केळीचं पान कुरतडलं आणि खाल्लं. शेजारच्या वानराला असं वाटलं दयानंद महाराज हेच खायचे की काय. दुसऱ्या त्या वानरांनी सगळ्या पत्रवळ्या खाल्ल्या महाराज. तो वाडेकरी तिकडेकडीला जात नाही तर इकडे सगळे केळीचे पानं सगळ्या वानरांनी खाऊन टाकले. वाडेकरी तिकडे जातो, माग पाहतो तर सगळे केळीचे पानं गायब झालेले दिसतात. केळीचं पान दिसायला तयार नाही. झालं काय? हनुमंतराने पाहिलं, सीतामातेच्या डोक्याला हात लावला. हनुमंतराय समोर आले आणि हनुमंतराने सांगितलं होतं, हो माते मी तुम्हाला म्हटलं होतो हे गावात आणण्याच्या लायकीचे नाहीत आणि हे गावात आणले ते असं होणार. तुम्हाला म्हटलं होतं काय सिधा द्यायचं ते कच्चा द्या, अरण्यात नेऊन देऊ, कच्चा खातील नाही तर शिजून खातील. हो, हनुमंतराय समोर आले आणि हनुमंतराने सांगितलं, हे इकडे माझ्याकडे लक्ष द्या. हो, सगळ्यांनी शांत बसायचं. जोपर्यंत मी वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहजवन होते नाम घेता फुकाचे म्हणत नाही. सीतामाता संकल्प सोडत नाही तोपर्यंत कुणीही जेवायचं नाही. सगळी वानरशांना शांत बसली. पुन्हा एकदा वाढ सुरू झाली. केळीचं पान वाढण्यात आले, मीठ वाढण्यात आलं, भात वाढण्यात आला, चपाती वाढण्यात आली, हो गुलाबजामुन वाढण्यात आले, बालुशाही वाढण्यात आली, जिलेबी वाढण्यात आली. सांगू का? थांबू. सगळे पदार्थ वाढण्यात आले. हो, सगळे पदार्थ वाढण्यात आले आणि मग हनुमंतरायानं वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, सीतामातेनं संकल्प सोडला आणि आता सांगितलं जेवायला काही हरकत नाही. सगळे वानरांनी जेवायला सुरुवात केली. आता तरी शांत बसावं की नाही? वानर सेना शांत बसायला तयार नव्हती. जेवायला सुरुवात झाली. 32 प्रकारच्या भाज्यामध्ये बाळू महाराज एक भोकराची भाजी होती. भोकर कळतं ना तुम्हाला? आपण सगळे शेतकरी माणसं आहोत. भोकराची भाजी होती. इकडे माझ्याकडे लक्ष द्या. भोकराची भाजी त्यानं उचलली. त्याने असं त्या भोकराच्या भाजीकडे पाहिलं. इकडे माझ्याकडे बघा, तुम्हाला कळेल. याने असं ते भोकर हातात धरलं. म्हणला वांग म्हणावं तर देठ नाही. ह्या भोकराला वांग म्हणावं तर देठ नाही, फ्लावर म्हणावं तर चिरलेलं असते, टमाटर म्हणावं तर हे काय प्रकार काय असेल, हे नेमका असेल काय? म्हणून त्यांनी असं 2 बोटात धरलं. त्याला राग आला. महाराज भाजीच ओळखायला येईना. त्याने अशी दाबली महाराज. ती बी ते भोकर दाबलं, त्यातली बी उडाली आणि वरती मंडपाला जाऊन चिटकली. ती भोकराची बी वरती मंडपाला जाऊन चिटकली. याला राग आला. याने विचार केला, महाराज खानदानी उड्या मारायचा धंदा, बोला ना, खानदानी उड्या मारायचा धंदा आमचा. एवढीशी तू बी आणि मला उड्या मारायला शिकवते काय? आता जेवण गपचीप. यानं ती बी
हो बी काढण्यासाठी उडी मारली, वरती गेला, ती वरती चिटकलेली बी खाली घेऊन आला. एवढ्यावर नाही थांबलं दयानंद महाराज. पुढच्या पंक्तीला त्याचा चुलता जेवायला बसला होता. पुढच्या पंक्तीला त्याचा चुलता जेवायला बसला होता पांडुरंग महाराज. तो त्याचा चुलता म्हणला, तुला उड्या माराय म्या शिकवलं, तुला उड्या माराय म्या शिकवलं, तुझ्या बापाला उड्या माराय म्या शिकवलं, आणि तू मला उडी माराय शिकवतो काय? शहाणा माणूस होता, त्याने जेवण करावं महाराज. त्याने सुद्धा उडी मारली आणि मंडपाला हात लावून खाली आला. शेजारी गावचा प्रतिष्ठित नागरिक बसलेला होता, त्याच्या पलीकडे एखादा नगरसेवक बसलेला होता, मोठी मोठी माणसं बसलेली होती. त्यांनी सांगितलं, अरे तुला उड्या माराय म्या शिकवलंय, तू मला उड्या माराय शिकवतो का? सगळ्यांनी उड्या मारल्या. अहो पाहता काय, मंडप खाली घेऊन आले. परिणाम, मन कधी शांत बसत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला मन कधी शांत बसत नाही. मनाचा स्वभाव आहे. मनाला आवरण्याकरिता जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अनेक वचन आपल्यासाठी सांगितले. समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले, ही वृत्ती हे भगवंता ही तुझ्या चरणावरती स्थिर झाली पाहिजे. तुका म्हणे मना सांगतो विचार, तुका म्हणे मना सांगतो विचार. टाळो 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 टाळो. धराव निर्धारे दिसे दिसे, धराव निर्धार दिसे दिसे, धराव निर्धार दिसे दिसे. नाही तया विना भुकेला विठ्ठल, नाही तया विना भुकेला विठ्ठल. तुका म्हणे मना सांगतो विचार. महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. मनाला जगद्गुरु तुकाराम महाराज वारंवार सांगतात, मना तेथे धाव घी राहे विठोबाचे पायी. मनाला वारंवार सांगतात, कारण मन तुमचं आमचं आपल्या ताब्यात राहिलेलं नाही. आपण कीर्तनात बसलो, मन आपल्या स्वाधीन नाही. मनाकरिता अनेक वचन तुकाराम महाराजांनी खर्च केले. मनाचा स्वभाव आहे, मन कधी एका जागेवर थांबत नाही. आणि अशा असणाऱ्या मनाला जगद्गुरु तुकाराम महाराज समजावून सांगतात, हे मना, अरे तू जर या मायेच्या जाळ्यामध्ये गुंतून राहशील, तू जर या मायेच्या जाळ्यामध्ये गुरफटून राहशील, तर काळ येईल आणि तुला घेऊन जाईल. हे तुला कळणार सुद्धा नाही. नको मना पण तू माया जाळे, नको नको मना पण तू माया जाळे. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना पण तू माया जाळे, नको नको मना पण तू माया जाळे. नको
वा गुरुजी वा. ग्रासावया हे काळाची हे उडी पडेल माझ्यावा काळाची हे उडी पडेल माझ्यावा जवळी ग्रासावया वा. नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया. जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या स्वतःच्या मनाला समजून सांगता सांगता तुम्हा आम्हाला समजून सांगतात, तुम्ही जर तुमच्या मनाच्या नादी लागून तुमच्या मनाच्या स्वाधीन तुमचं जीवन जर राहिलं तर तुम्ही मायेच्या जाळामध्ये गुरफटून राहताल. आणि मायेच्या जाळ्यामध्ये जर तुम्ही गुरफटलात तर तुम्ही काळ जवळ आलेला तुमच्या लक्षात येणार नाही. काळ जवळ आला, काळ तुम्हाला घेऊन जाईल, तुमच्या लक्षात राहणार नाही. कारण मन, आतापर्यंत आपण सांगितलं, मन कधीही आपल्याला चांगल्या ठिकाणी जास्त वेळ बसू देत नाही. मनाच्या स्वाधीन तुमचं आमचं जीवन आहे आणि मनाच्या स्वाधीन तुमचं आमचं जीवन असल्यामुळं आपल्याला नामचिंतन करता येत नाही, आपल्याला भजन करता येत नाही, आपल्याला सत्संगामध्ये जाता येत नाही, अशा महापुरुषाच्या संगतीत येता येत नाही. कारण तुमचं मन तुम्हाला इकडे येऊ देत नाही. म्हणून महाराज म्हटले नको नको म्हणा. अरे म्हणा तू ह्या माया जाळामध्ये गुरफटून राहशील तर काळ तुला नेण्याकरता येईल, तुला कळणार सुद्धा नाही. हो, काळ असा कोणासाठी थांबत नाही महाराज. हो, काळाकडे असा वशिला चालत नाही. काळाकडे कोणाचा वशिला चालत नाही. तुमच्याकडे खूप पैसा आहे, तुमच्याकडे खूप सत्ता आहे, तुमच्याकडे खूप माणसं आहेत, तुमच्याकडे खूप मोठी ताकद आहे. काळ हे पाहत नाही. काळ असा कुणासाठी थांबत नाही. काळ वशिला बाजी अजिबात चालत नाही. खूप मोठा बंगला बांधला, 10-5 दिवस मला त्या बंगल्यात राहू द्या, आताच नवीन गाडी घेतली, गाडीमध्ये थोडं फिरू द्या. काळ असा कुणासाठी थांबत अजून नाही. किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश जुने किती आहे अवकाश जुने किती आहे घडी घडी काळ वाटयाची पाय, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. वाटायाची पाय अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. काळ असा कुणासाठी थांबत नाही महाराज. काळापुढे सत्ता चालत नाही, काळापुढं पैसा चालत नाही, काळापुढं माणसं चालत नाहीत. खूप माणसं माझ्यावरती प्रेम करतात, हा गैरसमज माणसाने काढून टाकायचा. खूप मोठी माझी सत्ता आहे, खूप माझं मोठं आता चांगलं चाललंय. काळ असा काही बघत नाही. हो, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का. हो, वेळ आली, आपली वेळ आली की जावं लागतं, हे मात्र निश्चित आहे. काळ असा कुणासाठी थांबत नाही. एक मोठं उदाहरण आहे, तुमच्या पुढे सांगून जातो. मायकल जॅक्सन नावाचा एक मोठा डान्सरपटू होऊन गेला, आपल्या सगळ्यांना माहित आहे. मायकल जॅक्सन, त्याच्याकडे खूप सारा पैसा होता, खूप सारे माणसं होती, पण त्याने असं ठरवलं होतं मला 150 वर्षे जगायचंय. काय बोलतो मी, 150 वर्षे जगायचंय. त्याने असं ठरवलं होतं. 10 लोकांची टीम त्याच्या बरोबर होती, डॉक्टर लोकांची. 10 माणसं खरेदीच करून ठेवले होते त्यानं. माझा एखादा पार्ट खराब झाला की त्याचा काढायचा आणि डायरेक्ट आपल्याला बसवायचा. त्यांनी सगळं, तो जेवण करत होता
ते जेवण सुद्धा ते लॅब मध्ये चेक होऊन येत होतं आणि मग तो जेवत होता. हो, त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये मास्क, आपल्या तोंडाचा मास्क कधी काढला नाही. त्यांनी कोणाच्या हातामध्ये हात देण्याच्या अगोदर हो हँड ग्लोव्ज घालावं. आपला हँड ग्लोव्ज घालून कोणाच्या तरी हातात हात द्यावा. अहो, तो लोकात कधी आलाच नाही, पण आला तरी हा नियम तो पाळायचा. त्यांनी ठरवलं होतं कोट्यावधी पैसे खर्च करील, हो, पण मी 150 वर्ष जगेल. जगला का हो 150 वर्ष? हो, जगू शकत नाही महाराज. हो, कारण 50च वर्ष जगला तो. कारण रोज 10 इंजेक्शन घेत होता. अहो, अंगाला इंजेक्शन देण्याकरता जागाच शिल्लक राहिली नव्हती, एवढे इंजेक्शन तो घेत होता. जेवण सुद्धा लॅब मध्ये चेक झाल्याशिवाय येत नव्हतं. 10 डॉक्टर लोकांची टीम घेऊन तो बरोबरच होता. डॉक्टर लोकच घरी राहत नव्हते महाराज, शिफ्ट बदलायची, पण डॉक्टर घरी राहत नव्हता. हा जाईल तिथं डॉक्टर लोक येत होते. अर्थ एकच आहे, काळ कोणासाठी थांबत नाही. 50च वर्ष जगला, आहे ती संपत्ती सोडून गेला. हो, जावं लागतं महाराज, पण उत्तमची उरे कीर्ती मागे. हो, बाबासारखं सुर्वे महाराजासारखी उत्तम असणारी कीर्ती आपल्याला या ठिकाणी गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहील तर कीर्ती जग माझी, माझी राहील तर कीर्ती जग माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. हो, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. अहो, बाबा आपल्यातून जरी गेले असले, ते समाधिस्थ जरी झाले असले, हो, तरी त्यांचं प्रेम आज आपल्याला इथं घेऊन आलं, नातं इथपर्यंत घेऊन आलं, त्यांचा आशीर्वाद आपल्याला इथपर्यंत घेऊन आला. खूप लांबून लांबून लोक आज आलेले आहेत. हे कशामुळं? आपली कीर्ती पाठीमाग ठेवून आपण जगलं पाहिजे. आपली कीर्ती जर पाठीमाग शिल्लक राहिली तर मोठमोठी माणसं आपल्या दर्शनासाठी येतील आणि आपल्यासाठी रडतील. नाहीतर आपण जर असं जगलो, हो, तर आपल्यासाठी कोण येणार आहे महाराज? हो, महत्वाचा विषय, काळ थोडा असतो, पण माणसानं तितकं चांगलं राहिलं पाहिजे. पैसा असेल, पैशाची घमंड चालत नाही. हो, मला खूप कला आहे, कलाची घमंड चालत नाही. हो, माझ्याकडे खूप मोठी शरीर यष्टी आहे, हो, शरीर यष्टी चालत नाही महाराज. माती के पुतले तुझे कितना गुमान है, अरे औकात क्या तेरी क्या शान है, माती के पुतले तुझे कितना गुमान. मातीतला पुतळा मातीतच जाणार आहे. म्हणून आपल्याला जे मिळालंय शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, कोणी न येती सांगाती, कोणी न येती सांगाती. हे शरीराची होय माती, ओ हो हो, शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती. होय माती. शरीराची होय माती, हो, कोणी न ये सांगाती, सेजीची कामी न दूर राहे. महाराज फार स्पष्ट बोलतात बुवा. आपल्या समोर जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज बसलेले श्री हरिभक्तीपरायण मुकुंद महाराज मोरे. महाराजांचं जीवन हे फार प्रखड होतं बुवा. महाराज असं कोणाची हायगाई करत नव्हती. महाराजाचं बोललं, हो, म्हणजे ठोकाच मराठवाड्यातला शब्द, जमतच नव्हतं. महाराजांनी, हो, कोणाला वाईट वाटेल का, पण खरं जर असेल तर रागावून बोललं तरी चालेल. महाराज म्हणले शेजीची कामी न दूर आहे. ज्याच्यासाठी आयुष्यभर आपण कष्ट करतो, ज्याच्यासाठी आयुष्य खर्च करतो, ज्याच्यासाठी आपण धनसंपत्ती एकत्र करतो, त्याच्यासाठी आपण मरतो, पण आपल्या ज्याच्यासाठी केलं
ते सुद्धा आपल्या बरोबर येत राती निराळी रांडा पोरे सकाळा राती निराळी रांडा पोरे सकाळा निराळी राधा पोरे राती निराळी राधा पोरे कळू येईल काळी प्राण प्रयाणाचे वेळी राती निराळी रांडा पोरे सकाळा राती निराळी रांडा पोरे राहती निराळी रांडा पोरे सकळ कळो येईल अंत काळी. महाराज म्हणले लय पाकिट हल्ले बाबा लय पाकिट हल्ले लय नारळ हल्ले लय कार्यक्रम हल्ले लय नियोजन केले काय टोनके महाराज लय नियोजन केले हो पण काय आलं सोबत काही येणार नाही महाराज काही येणार नाही. हो तुमचा दबाव घेऊन बोलतोय नाही तर मला तसं मोकळं बोलायची सवय महाराज. तुमची परवानगी असेल तर नाही तर तुम्ही परवानगी देणार ना मला माहित आहे. चाकोरी सोडून बाजूला जायचं नाही आणि हे नियम महाराज आपल्याला मागच्या लोकांनी जे घालून दिलेत त्या नियमाप्रमाणे आपण चाललं फार महत्वाचं आहे. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते दयानिधी संत ते दयानिधी संत ते मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते दयानिधी चालो जाता न पडे गुंता कोटे काही वा उत्तरार्ध फार महत्वाचं आहे जालिंदर महाराज. मार्ग दावून गेल्या आधी हे जरी खरं असलं तर त्या मार्गाने जर तुम्ही गेलात तर न पडे गुंता कोठे काही. अहो उगाच सांगितलं का जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हो मार्ग त्या मार्गाने जर आम्ही गेलो तर तुम्ही कुठंच अडकणार नाहीत. आई वडिलांनी सांगावं अरे बाळा तिकडे जाऊ नको आणि जर मुलगा गेला तर अडकतो ना महाराज. कारण बापाला माहिती असतं पुढं खड्डा आहे आणि पुढं खड्डा आहे बापच सांगू शकतो. मित्र परिवार नातेगोती सांगू शकत नाहीत महाराज. हो कोणी नय सांगाती कळो येईल अंतकाळी आपण इथं होतो. आपल्या सोबत कोणीही येणार नाही. आपण कमवलेले धन संपत्ती येणार नाही. फक्त उत्तमची उरे कीर्ती मागे. फुले महाराजांचं जे जीवन होतं सूर्य महाराजांचं फुलवाले महाराजांचं ते जीवन इतकं सुंदर होतं महाराज. साधं जीवन होतं पण त्या साध्या जीवनामध्ये हो तुम्ही आम्ही माणसं एकत्रित करण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. हो साधं जीवन असावं आणि गेले तरी आपल्या अंतकरणामध्ये जागा ठेवून ते या ठिकाणी हो गेलेले आहेत. ते गेले म्हणता येणार नाही. तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये बाबा आजही त्या ठिकाणी हो जिवंत आहेत. काळ असा कोणासाठी थांबवत नाही महाराज. हो एक जण लय वैतागलं महाराज. रोज त्याच्या बायकोचे त्याचे भांडणं व्हायचे. मरतोच मला आता जीवत देतो लय वैताग आला. गेलं महाराज उड्डाण पुलावर वरून उडी मारली. खाली भाजीचं टोपलं घेऊन एक जण व्यक्ती चालला होता. भाजी घ्या भाजी कोथंबीर घ्या कोथंबीर जमतंय ना. पुला खालून चालला होता वरच्यानी उडी मारली. जे वैतागलं होतं ते मला मी जीवत देतो. ताप झाला मला बायको रोज ताप द्यायला लागली. वरतून उड्डाण पुलावून उडी मारली. अहो पाहता काय ते भाजीच्या टोपल्यात पडलं खालचाच मी आलं वरचं ना मेलं हे उठलं घरी गेलं. काळ खालच्याचा आला होता वरच्याचा नाही. आपण कितीही जपा ज्या दिवशी तुमचं येणं त्या दिवशी तुम्हाला जावं लागेल हे मात्र नक्की आहे. एकाला नेण्याकरता यम आला एकाला नेण्याकरता यम आला. ते जरा माझ्यासारखं होतं जरा हुशार. त्याला यम नेण्याकरता आला. ते म्हणला ओ महाराज ते तुम्हीच म्हणा आता विठाल यम आला. यम म्हणला महाराज गुरका तुम्हाला मी नेण्याकरता आलो. ज्या दिवशी ज्याचं ठरलं त्याच दिवशी त्याला जावं लागतं. महत्वाचं उदाहरण ऐका. यम आला आणि यमाने सांगितलं ओ उरका तुम्हाला नेण्याकरता मी आलो. ज्याला न्यायला आलो तो म्हणला रामकृष्ण हरी तुमचा परिचय. हा म्हणला मी यम आहे तुला नेण्याकरता आलो उरक. तो म्हणला महाराज या घरात या. त्याला बसवलं यमाला बसवलं आणि यमाला सांगितलं महाराज तुम्ही फार दिवसांनी आलात माझ्याकडे तुम्ही जेवण करा. यम म्हणला मी असं कोणाच्या घरी खात नाही कोणाच्या घरी जात नाही. तू माळकरी आहेस म्हणून तुझ्याकडे आलो तुझ्या घरात येऊन बसलो उरक. तो म्हणला महाराज जेवण नाही केलं तरी चालते पण कॉफी नाश्ता. तो म्हणला या पृथ्वी तलावावरती माझ्यावरती प्रेम करणारा पहिला माणूस मी पाहिला. तुझ्यासाठी मी चहा घेणार. तुझ्यासाठी मी काय घेणार चहा घेणार. म्हणून यम महाराज घरामध्ये जाऊन बसले
अहो यमाला दया आली, या महाराष्ट्रामध्ये, या विश्वावर, या पृथ्वीवर मला प्रेम करणारा व्यक्ती मी माझ्या डोळ्यानं आज पाहिला. नाहीतर मर म्हणलं तरी लोक पळून जातात, मर म्हणलं तरी राग येतो. ज्याच्या पुढे यम साक्षात उभा आहे तो मला चहा प्या म्हणतोय. काय प्रेम व्यक्तीचं माझ्यावरती या. नाहीतर सांगा ना, यम दिसल्यानंतर आपण त्याला म्हणू का चहा प्या? अहो होऊ शकत नाही महाराज असं. त्यांनी चहा पिण्याचा आग्रह यमाला धरला. यमाला दया आली. अरे या पृथ्वीच्या पाठीवर एक का होईना माझा भक्त भेटला, माझा शिष्य भेटला. बरं वाटलं, छान वाटलं. घरामध्ये येऊन बसला. हो त्या माणसानं आतमध्ये गेला, सुंदर प्रकारे अशी कॉफी बनवली आणि त्या कॉफीमध्ये झोपेचं औषध टाकलं आणि अशी असणारी कॉफी यमाला आणून दिली. यमानं ती कॉफी घेतली आणि पीत पीत म्हणाला, अरे तुझ्यासारखं प्रेम मला या विश्वाच्या पाठीवर कुणीही केलं नाही. खास माणूस तुला या ठिकाणी मला तू भेटलास, मी तुला कधीही विसरू शकत नाही. कॉफी पीत पीत महाराज, हो त्याच्यात झोपेचं औषध होतं. कॉफी पिली, यमाला झोप लागली. यम झोपी गेला महाराज. हो हा माणूस हुशार होता. यमाच्या खिशामध्ये चिठ्ठी होती, यादी होती. हो आज कोण्या माणसाला घ्यायची ती अशी यादी होती. यादी पाहिली आणि सगळ्यात अगोदर त्या यादीमध्ये याचंच नाव लिहिलेलं होतं. त्याला असं वाटलं यमाला झोप लागली, आता सुंदर योग आहे, आपण हे आपलं नाव. त्यांनी काय केलं महाराज, जरा हुशार होता जरा, त्यांनी ते 1 नंबरचं नाव हो असं कट केलं, पेनाने खोडलं आणि त्याचं नाव, मध्ये तर जागा शिल्लकच नव्हती ना, सगळ्यात खाली लिहिलं. मला आता 5-25 वर्ष घोर नाही, आपल्या सगळं गाव मरल आणि मग आपला नंबर लागेल. पण ज्याचं ज्या दिवशी ठरलं त्या दिवशी त्याला जावं लागणार. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. वाह वाह विनायक महाराज. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जो तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना रूठ पड़ेगा. जाएगा जब तुझसे दुनिया गम के साँचे में ढलना पड़ेगा. रूठ जाएंगे जब तुझसे दुनिया गम के साथे में लड़ना पड़ेगा. वक्त ऐसा भी आएगा नादान, वक्त ऐसा भी आएगा नादान. तुझको कांटों पे चलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा. से बाहर निकलना पड़ेगा. टाळी वाजवा विनायक महाराज एकदा जोरदार. घर से बाहर निकलना पडेगा. एक दिवस तुम्हाला आम्हाला घराच्या बाहेर जायचंय. जो टाइम असेल, जी वेळ असेल, त्या वेळेवरती मात्र आपल्याला घर सोडावं लागेल. कुठं होतो आपण? यमाला झोप लागली आणि त्यांनी त्याच्या यादीमधलं नाव आपलं सगळ्यात खाली लिहिलं. 2 तासानंतर यम झोपेतून उठला, प्रसन्न झाला. अहो महाराष्ट्र फिरतो, राज्य फिरतो, नवे नवे सगळ्या पृथ्वीवर हे सगळ्या माझेच गाव आहेत, सगळ्या तारखा मलाच असतात, हे सगळे निवेदन माझे असतात. पण असा गोड माणूस मला या पृथ्वीच्या तलावरती कुठेही भेटला नाही. तुझ्यावर प्रसन्न झालो, तुझ्यावर प्रसन्न झालो. माझ्याकडे ही यादी आहे, तुम्ही ऐकताय ना सर्वजण, ही माझ्याकडे यादी आहे. ह्या यादीमध्ये सगळ्यात पहिलं नाव तुझं आहे. पण मी तुझ्यावर प्रसन्न झालो, तू माझा भक्त निघालास. यमावरती प्रेम करणारा व्यक्ती या महाराष्ट्रात नाही, या पृथ्वी तलावरती कुठं सापडणार नाही. पण तू यमावरती प्रेम करणारा निघाला म्हणून तुझ्यावर मी प्रसन्न झालो. ही माझ्याकडे यादी आहे, ही यादी मी वरून सुरू करणार होतो, पण तुझ्यावर प्रसन्न झाल्यामुळं ही यादी मी खालून सुरू करणार आहे. जागेत ना तुम्ही?
आता मला सांगा, यम ही यादी वरतून सुरू करणार होता, यमानं ही यादी खालून सुरू केली. ज्याचं ज्या दिवशी आहे त्या दिवशी त्याला जावं लागतं. एक उत्तम उदाहरण सांगतो. वेळ काळ अजिबात चुकत नाही. भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये मीटिंग होती. सगळे देव देवता एकत्र आले. फार महत्वाचं उदाहरण आहे, ऐका. यमाच्या सगळे देवदेवता एकत्र येत होते. आपापल्या वाहनावरती बसून भगवान महादेव आले. आपल्या वाहनावरती बसून, भगवान महादेवाचं वाहन काय आहे? नंदी आहे. गणपतीराय वाहन आपल्या वाहनावरती बसून आले. गणपतीचं वाहन काय आहे? उंदीरावर बसून गणपती बाप्पा आले. दुर्गा माता बसून आली कशावर? वाघावर बसून आली. असे सगळे 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 देवदेवता आपापल्या वाहनावरती बसून येत होते. आपलं वाहन बाहेर पार्किंग करून सगळे देवदेवता आतमध्ये एकत्र येऊन बसत होते. हो, सगळ्यात शेवटी यम आला. यमाचं वाहन काय हो? यमाचं वाहन काय आहे? रेडा. रेड्यावरती यम बसून आले. यमानं आपलं वाहन पार्किंग केलं आणि यम आतमध्ये येत असताना एक छोट्याशा खिडकीमध्ये छोटासा पक्षी बसलेला होता. त्या पक्षाकडे पाहून यम सहज हसला आणि यम आतमध्ये निघून गेला. खिडकीमध्ये बसलेला असणारा तो छोटासा पक्षी होता. त्या पक्ष्याने विचार केला, सगळे देवदेवता आतमध्ये निघून गेले, कुणीच माझ्याकडे पाहिलं नाही, कुणी हसलंही नाही. कारण शहाणी माणसं विनाकारण हसत नसतात आणि शहाणी माणसं जर विनाकारण हसली तर ती शहाणी नसतात. हो, आता शांत वाटलं बघा. त्यांनी फार हिशोब झाला. इतकं शांत पाहिजे. शहाणे माणसं मुद्दामून हसत नाहीत. आणि एखादा रस्त्याने चाललेला असतो, सहज हसत असतो. लोक म्हणतात, येडाय का काय रे, हसत राहतो. शहाणे माणसं हसत नसत. ऐका, यम त्या छोट्याशा पक्षाकडे पाहून हसला आणि पुढे निघून गेला. त्याला टेन्शन आलं, त्याला काळजी वाटली. सगळे देव माझ्याकडे बघून कोणीच पाहिलं नाही, पण ह्या यम मात्र मला पाहून हसला, नक्कीच मला धोका आहे म्हणून काळजी करत होता, टेन्शन मध्ये होता. तुम्ही तिथं थांबा आणि येणारा माणसाला द्या. यम पाहून हसल्यामुळं त्या छोट्याशा पक्षाला महाराज काळजी वाटत होती. आणि तिथं भगवंताचं वाहन होतं गरुड. गरुडानं विचारलं, हे छोट्याशा पक्षी आहे, हो जवळ आला. त्याला सांगितलं, हे पक्षा, अरे तू माझ्याच पक्षातला आहे, हो म्हणजे माझ्या जातीतला आहे, तुला काय टेन्शन आहे, तुला काय काळजी आहे, का तुझ्या चेहऱ्यावरती 12 वाजले? असं विचारल्यानंतर त्या छोट्याशा पक्षानं सांगितलं, हो गरुड महाराज, सांगतो ना तुम्हाला, ऐका ना. सगळे देवदेवता आतमध्ये गेले, एकही माझ्याकडे बघून हसला नाही. सगळ्यात शेवटी माझ्याकडे पाहून यम हसला आणि म्हणून मला काळजी वाटते, नक्कीच आज माझं मरण असावं, मला काळ घेऊन जाणार असावा. यम हसला म्हणजे माझं मरण आहे. गरुडाने विचार केला, अरे हा आपल्याच पक्षातला आहे, हा आपल्याच जातीतला आहे, याला मदत करणं आपलं काम आहे. असं म्हणून गरुड महाराज समोर आले आणि गरुडाने त्याला विचारलं, काय तुझी मदत करू? काय नाही म्हणला, मला इथं भीती वाटते, मला 1000 किलोमीटरच्या अंतरावरती कुठं नेऊन घाला. गरुडाकडे ती ताकद आहे, भगवंताचं वाहन आहे. 1000 मैल धावन तासामध्ये इतकी त्या गरुडामध्ये ताकद सुद्धा आहे. त्यांनी विचार केला, काय काळजी करू नको. गरुडाने सांगितलं, तू माझ्या पाठीवरती बस, तुला लाखो किलोमीटरच्या अंतरावरती तासी वेग आहे माझा, तुला तिथं नेऊन सोडतो, बस माझ्या पाठीवरती. हो, तो छोटासा पक्षी गरुडानं आपल्या पाठीवरती घेतला. 1000 मैलाच्या अंतरावरती तासाभरात नेऊन सोडलं. फार मोठं घनघोर जंगल होतं. त्या जंगलामध्ये छोटंसं तळं होतं. त्या छोट्याशा तळ्याच्या शेजारी एक चिंचेचं झाड होतं आणि त्या चिंचेच्या झाडावरती या छोट्याशा पक्षाला नेऊन सोडलं आणि सांगितलं, इथं राहा, इथं यमाला येण्याकरता 10 दिवस लागतील, इथं चीट पाखरू सुद्धा नाही, इथं कोणीच येत नाही, इथं तुला तुझ्या मरणाची भीती राहणार नाही. आता तुला कोण खाणार आहे? इथं तुला कोणापासूनच भीती नाही. हो, खुशाल झाडाची फळं खायची, तळ्यामध्ये पाणी प्यायचं आणि तुझं जीवन तू सुखरूप जगायचं. इथं थांब, तुला इथं भीती नाही. असं सांगून त्याचा निरोप घेऊन गरुड महाराज परत भगवंताच्या दरबारात आले. सगळे देवदेवता मीटिंग झाल्यामुळे एक एक देवता आपापल्या वाहनावरती बसून जात होती. सगळ्यात शेवटी यम आला. फार महत्वाचं ऐका, सगळ्यात शेवटी यम आला आणि यम महाराजाला हो गरुडाने रामकृष्ण हरी केला. रामकृष्ण हरी. हो, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. यमाने विचारलं, विचारा प्रश्न. गरुड महाराज, तुम्ही भगवंताचं वाहन आहात, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं ना म्हणजे काय? गरुडानं विचारलं, महाराज तुम्ही जेव्हा आतमध्ये जात होतात
तेव्हा इथे या खिडकीमध्ये छोटासा पक्षी बसलेला होता. त्या पक्षाकडे तुम्ही बघून का हसलात त्याचं उत्तर मला पाहिजे. यमाने सांगितलं मगाशी त्या पक्षाकडे बघून मी याकरिता हसलो कारण त्याचं मरण आज 12 वाजता होतं. मी जेव्हा आतमध्ये आलो त्याचं मरण तर आजच आहे आणि आम्ही लिहिलेलं कधीही खोटं होत नाही. आम्ही एकदा ठरवलं की आम्ही ते कधी चुकत नाही. आमच्या प्रवासाची गती आम्ही कमी जास्त करू पण आम्ही तारीख चुकवत नाही. वेळेवर पोहोचतो हा असणारा आमचं निवेदन आहे. आम्ही ठरवलं हा आज जाणार आहे तो जातोच. पण सांगू तुम्हाला गरुड महाराज याचं मरण हित नव्हतं. 1 तास शिल्लक होता त्याच्या मरणाला. त्याचं मरण हित नव्हतं. इथून असणाऱ्या 1000 किलोमीटरच्या मैलाच्या अंतरावरती एक मोठं जंगल होतं. त्या जंगलामध्ये छोटस तळ होतं. त्या छोट्याशा तळ्याभोवती एक चिंचेचं झाड होतं. त्या चिंचेच्या झाडावरती आज 12:12 त्याचं मरण होतं. आता 11 वाजले. हा किती जरी धाव पळत तिथपर्यंत गेला, हा किती तरी पंख फडफडत तिथपर्यंत गेला तर एवढी ताकद त्याच्यामध्ये नाही. आणि हा तिथे जाणार आहे आणि आज 12 वाजता मी त्याचे प्राण खेचणार आहे हे मला माहिती आहे. आणि हा इथं अजून काय करतो म्हणून मला हसायला आलं. आम्ही लिहिलेलं कधीही चुकत नाही. आता गरुडाला टेन्शन आलं. आपण जे केलं ते चुकीचं केलं. गरुडाला सुद्धा कळलं अरे जिथं आपण त्याला नेऊन घातलं तिथं त्याचं मरण होतं. म्हणून महाराज माणसं सहज म्हणतात अहो चालता चालता गेला. कडक कपडे होते इस्त्रीचे. चालता चालता माणूस गेला. अहो आम्ही सकाळी पोहे बरोबर खाल्ले, दुपारी जेवण बरोबर केलं, काल माझ्या बरोबर गेले, काल माझ्या बरोबर गप्पा मारल्या. पण काळ असा कोणासाठी थांबत नाही. काळ असा तुकोबारांना विचारा काळ काळ सलाम गुलाम करी तुकया घरी राबत असे. जगद्गुरु तुकाराम महाराजांना काळाची भीती. जा काळ आमच्या घरी. काळ ज्या दिवशी जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठाला गेले त्या दिवशी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काळाच्या मस्तकावरती पाय ठेवून जगद्गुरु तुकाराम जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. मरणाची भीती कोणाला नाही हो. तुम्ही आम्ही इथे सर्व बसलो सगळ्यांना मरणाची भीती आहे. पण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले भीत नाही आता आपुल्या मरणा. मरण माझे मरून गेले मज केले अमर. मर नाही आधी नाही मरणी मग होते मनी गेले तैसे, मग होते मनी गेले तैसे. मर नाही आधी नाही मरोनी मग होते मनी होते तैसे, मग होते मर नाही आधी राहिलो मरोनी मग केले मनी होते तैसे. आपुले मरण पाहिले म्या डोळा. हे म्हणणारे फक्त श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजच आहेत. अहो आपलं मरण आपल्या डोळ्यांनी पाहावं शक्य आहे का. पण असं म्हणणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. 375वा अमृत महोत्सव त्यांचा चालू आहे आणि देहू मध्ये या ठिकाणी 3 ठिकाणी मोठमोठे सप्ते चालू आहेत. एक वर्षभर हा नाम उत्सव, हा नाम गजर, हा नाम सोहळा देहू मध्ये उगचच नाही महाराज. उगचच नाही. ज्या मरणाची तुम्हाला आम्हाला भीती आहे, तुम्हाला आम्हाला कशाची भीती नाही. आपल्याला भगवान परमात्म्याने ज्या त्या संकटाचं तोंड देण्याची ताकद सामर्थ्य ज्याच्या त्याच्यामध्ये दिली. फार मोठं संकट होतं महाराज पण आम्ही ते निवारण केलं. त्याच्यामध्ये भगवंतानं ताकदही दिली. पण एक गोष्ट अशी भगवान परमात्म्याने निर्माण केली त्याचं नाव आहे मरण. मरणाला मात्र तुम्हाला आम्हाला घाबरावं लागतं. कोरोना सारखा महाभयंकर काळ तुम्ही आम्ही पाहिला महाराज, आपल्या डोळ्यानं पाहिला. कोरोना सारखा काळ तुम्ही आमच्या डोळ्यानं पाहिला. माणसं जवळ येणारी लांब जात होती. रोजचे मित्र लांब जात होते.
रोज आपण अनुभवलं, पण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले हो, प्रयाण काली देवे विमान पाठविले, कलीच्या काला माझी अद्भुत वर्तिले, मानव देह घेऊन निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले. असा म्हणणारा महात्मा या विश्वाच्या पाठीवर दुसरा अजून कोणीही उरला नाही. धाडसाने बोलतो हो, धाडसाने प्रमाण उच्चारतो. देवाधिकालाही देव सोडून जावं लागलं तर तुकाराम महाराज द्या सकट वैकुंठाला गेले. येत नाही उर आले अवतार, येत नाही उर आले अवतार, येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती, येत नाही गुरु आले अवतार, येत नाही गुरु आले अवतार, येत नाही गुरु आले अवतार, येत नाही गुरु विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला विठ्ठला येत नाही उरो आले अवतार. धाडसाने वाक्य बोलावं लागेल. देवाधिकाला सुद्धा थांबावं लागलं. पण या विश्वामध्ये असा महात्मा होऊन गेला, संत होऊन गेले, आमचा प्राण जगद्गुरु तुकाराम महाराज हो, काळाच्या डोक्यावरती पाय देऊन जगद्गुरु तुकाराम महाराज याच पवित्र जागेवरून वैकुंठाला गेले हो. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 375वा सोहळा आपल्याला या ठिकाणी आज साजरा करायला मिळतोय. आणि आपलं भाग्य आहे, आपण 375वा अमृत महोत्सव आपण आपल्या डोळ्यानं पाहिला हो, डोळ्यानं पाहिला. अर्थ एकच आहे, काळ कुणासाठी थांबत नाही, मरण कुणासाठी थांबत नाही हो. वेळ आली की घर से बाहेर निकलना पडेगा हो. वेळ काळ असा कुणासाठी थांबत नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगू लागले, बाबा नको नको म्हणा गुंतू माया जाळी. तू जर ह्या माया जाळामध्ये गुंतून राहिलास तर तुला हो काळ घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. आणि तुला जर असं वाटत असेल काळाची उडी आमच्यावर पडायची नसेल तर तू या माया जाळामधून गुंतून राहा. अभंगाचं दुसरं चरण. काळाची हे उडी पडेल बाजवा, काळाची हे उडी पडेल बाजवा, काळाची उडी पडेल बाजवा, काळाची उडी पडेल बाजवा. सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा माय बाप, काळाची हे बुडी पडेल बाजवा, काळाची हे बुडी पडेल बाजवा. सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा माय बाप, काळाची उडी पडेल बाजवा, काळाची उडी पडेल बाजवा. काळाची हे बुडी पडेल बाजवा, सोडविना तेव्हा माया बाप, सोडविना तेव्हा माया बाप. काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. अशा या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले, तुम्ही जर या मायेच्या जाळामध्ये गुरफटून राहताल तर काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. मायबाप आपल्यालाच देखील या संकटातून सोडवू शकत नाहीत. कारण मायबाप आपल्याला सांभाळायचं काम करू शकतात,
मायबाप आपल्याला सांभाळतील देखील, पण या काळाच्या तडाख्यातून सोडू शकत नाहीत. काळाचं दुःख, थोडा आवाज द्या, काळाच्या तडाख्यातून आपल्याला मायबाप सुद्धा सोडू शकत नाहीत महाराज. हो, आपल्याला सांभाळतील, आपला सांभाळ करतील, पण या काळाच्या तडाख्यातून सोडण्याचं काम या विश्वाचा मालक करू शकतो, फक्त दुसरं कोणी करू शकत नाही. या मायेच्या जाळ्यामध्ये जर तुम्ही गुरफटून राहाल तर तुम्हाला तुमचा वेळ काळ जवळ आलेला कळणार सुद्धा नाही. आणि तुम्हाला या मायेच्या जाळ्यामधून जर सोडवायचं असेल तर कोण सोडू शकेल या मायेच्या जाळ्यामधून? बटन बंद करा तो काय नाही. मायेच्या जाळ्यामधून जर तुम्हाला सोडवायचं असेल तर या पृथ्वीच्या पाठीवर फक्त संत सोडू शकतात. संतांशिवाय या माया जाळामधून तुम्हाला आम्हाला कोणीही सोडू शकत नाही. मायेच्या जाळ, अहो जगद्गुरु तुकाराम महाराजांना विचारा, मायाच्या जाळ्यामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज कधीही अडकले नाही. होतं नव्हतं ते या विश्वाला, या जगाला वाटून दिलं, हो अर्पण करून दिलं, पण मायेच्या जाळ्यामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज कधीही अडकले नाही. अहो जा तुम्ही संतांकड, संत तुम्हाला हो आपलंसं करतील आणि आपल्या त्या मायाच्या जाळ्यामधून हो सोडवतील. तुम्ही जा संतांकड, संत तुम्हाला आपलंसं करून घेतील आणि आपलंसं करून घेतील आणि संत महात्मे तुम्हाला हो या मायेच्या जाळ्यामधून सोडवतील. एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. विष्णुपंत पागनीस, हो त्यांचं नाव आहे. मायेच्या, अहो तुम्ही जा संतांकडे, संत तुम्हाला मायेच्या जाळ्यामधून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. 1936 साली, बरोबर ना भाऊ, 1936 साली जेव्हा संत तुकाराम नावाचा सिनेमा रिलीज झाला, हो ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होती. हो विनायक महाराज, आपण कधीतरी रविवारी संध्याकाळी 4 वाजता एक सिनेमा लागायचा लहान असताना. गावामध्ये कधीतरी कुणाकडे तरी एकच टीव्ही असायचा. त्या काळामध्ये संत तुकाराम नावाचा सिनेमा रिलीज झाला. तो सिनेमा भरपूर लोकांनी पाहिला. त्यामध्ये जे तुकाराम महाराजांचं गेटअप ज्यांच्याकडे होतं, ज्यांनी तुकाराम महाराजांची भूमिका साकारली, असे असणारे विष्णुपंत पागनीस, हो तुकाराम महाराजांचा पोशाख अंगावरती चढवला. परिणाम सांगेल तुम्हाला मी, ऐका. हो सिनेमाचं शूटिंग चालू झालं. ते डायरेक्टरची भेट विष्णुपंत पागनीसांकडे झाली आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला जगद्गुरु तुकाराम महाराजांची भूमिका साकारायची गुरुजी. हो त्या माणसाने, त्या डायरेक्टरने विष्णुपंत पागनीसांच्या हातामध्ये तुकाराम महाराजांची गाथा ठेवली, तुकोबारायचा विना ठेवला, तुकोबारायची चिपळी ठेवली आणि सांगितलं हा गाथा रोज वाचा, हा गाथा रोज वाचा, ही हो भजन करा. विष्णुपंत पागनीसांनी गाथा घरी नेला आणि रोज गाथा वाचावी, रोज अभंग वाचावे. तुकाराम महाराज असं भजन करत असतील, तुकोबाराय या भंडार डोंगरावर असं जात असतील, तुकोबाराय असं भजन करत असतील. गाथा वाचला महाराज, माथा ठिकाण्यावरती आला. जगद्गुरु तुकाराम महाराज चालता चालता हो विष्णुपंत पागनीसांच्या लक्षात येऊ लागले. बोलता बोलता संत लक्षात येऊ लागले, आपण गाथा वाचतच नाहीत महाराज, म्हणून आपला माथा ठिकाण्यावर येत नाही. विष्णुपंत पागनीसांनी तो गाथा आपल्या जीवनामध्ये हो उतरून घेतला. गाथा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आपल्या जीवनामध्ये साकारला, आपल्या जीवनामध्ये बदल करून घेतला. इथपर्यंत नाही थांबले, सिनेमाची शूटिंग सुरू झालं. विष्णुपंत पागनीस नट होते, एक अभिनेता होते, त्यांना ते काम करायचं म्हणून ते काम करत होते. हो जगद्गुरु तुकाराम महाराजांची पगडी डोक्यावरती आहे, अंगामध्ये 12 बंदी आहे, अंगामध्ये धोतर आहे, गळ्यामध्ये विणा आहे, हातामध्ये चिपळी आहे, समोर गाथा आहे. तुकाराम महाराजांची भूमिका करायची म्हटल्यानंतर हो ज्या तुकोबारायचे चरित्र आपण वाचतो ते चरित्र आपल्या डोळ्यामध्ये अश्रू आणतं. ज्याला जगद्गुरु तुकाराम महाराजांची भूमिका करायची तो काय माणूस राहिला असेल का? हो सिनेमाचं शूटिंग चालू झालं, काही दिवसाचं सिनेमाचं शूटिंगही पार पडलं. पुण्यासारख्या सिटीमध्ये ते शूटिंग चालू होतं. एक दिवस कॅमेऱ्याची काही तांत्रिक अडचणीमुळे शूटिंग 10-5 मिनिटं थांबवण्यात आली आणि सगळ्या टीमला सांगितलं टोनपे गुरुजी सगळ्यांनी चहा पिऊन या. चहा पिण्याकरता सगळी टीम बाहेर गेली. आता 10-5 मिनिटाचा ब्रेक आहे म्हटल्यानंतर विष्णुपंत पागनीसांनी आपल्या डोक्यावरचा पगडी, आपल्या डोक्यावरची विणा खाली ठेवली नाही. हो 10-5 मिनिटासाठी ब्रेक झाला म्हटल्यानंतर आपला पोशाख उतरवणं योग्य वाटलं नाही. हो गुळीक महाराज, म्हणून विष्णुपंत पागनीस चहा पिण्याकरता बाहेर रस्ता क्रॉस करून गेले. चहा पिण्याकरता सर्व मंडळी बसले.
पण अशा परिस्थितीमध्ये हजारो वारकऱ्याची दिंडी तिथून चालली होती, हजारो वारकरी तिथून चालले होते. ऐका ना, त्यांच्या असं लक्षात आलं, इथं जगद्गुरु तुकाराम महाराज बसलेत, हातामध्ये विणा आहे, डोक्यामध्ये पगडी आहे, अंगामध्ये बाराबंदी आहे, हातामध्ये चिपळी आहे. त्यांच्या दिंडीवाल्याच्या लक्षात आलं, जगद्गुरु तुकाराम महाराज बसलेत. झालं आपल्याला ते दर्शन. चाललो होतो आपण देहूला तुकाराम महाराजांच्या दर्शनाकरिता, झालंय ते दर्शन आपल्याला इथं. आता आपल्याला देहूला जायची गरज नाही. सगळी हजारो लोकांची दिंडी वळाली महाराज, आणि विष्णुपंत पागनीसांच्या चरणी लोटांगण घातलं, दर्शन घेतलं विष्णुपंत पागनीसांचं. काही काळात, काही वेळ गेल्यानंतर विष्णुपंत पागनीसांच्या डोळ्यात पाणी आलं. दादा, कोण असतील हे तुकोबार आहे? कोण आहेत हे तुकाराम महाराज? अहो, ज्यांचा पोशाख मी अंगावरती घातला, ज्यांची पगडी मी माझ्या डोक्यावरती घेतली, ज्यांच्या नावानं मी गळ्यामध्ये विणा घेतला, ज्यांच्या नावानं मी माझ्या अंगामध्ये बाराबंदी घातली, कोण तुकोबार असतील? डोळ्यात पाणी आलं, आणि खऱ्या अर्थाने विष्णुपंत पागनीसांनी स्वतःच्या जीवनामध्ये बदल करून घेतला. कोण आहे तुकोबार आहे? त्या दिवशी विष्णुपंत पागनीसांनी ठरवलं, आता नट म्हणून नाही जगायचं, आता तुकाराम महाराज म्हणून जगायचं. हो, तुकाराम महाराज म्हणून जगायचं, तुकाराम महाराज म्हणून मरायचं. आता कोणतंच काम नाही करायचं. काही काळाने पुन्हा शूटिंग सुरू झाली. अभिनय करत करत सिनेमाची शूटिंग संपलं, सिनेमा रिलीज झाला. विष्णुपंत पागनीस आपल्या घरी गेले, आणि आता तुकोबार आहे म्हणून विष्णुपंत जगू लागले. विष्णुपंत पागनीस तुकाराम महाराज म्हणून जगू लागले. आता विष्णुपंत पागनीसांतला काहीच पाहिजे नव्हतं. हो, काहीच पाहिजे नव्हतं. इकडे सिनेमा इतका चालला महाराज. हो, चौपटीनं पैसे जमा झाले सिनेमावाल्या. किती? चौपट सिनेमा चालला, चौपट पैसे जमा झाले. हो, इकडे सगळं आनंद होता. पण विष्णुपंत पागनीस घरी भजन करत होते. आता गाथा सोडून दुसरं काही करायचं नाही. गाथा सोडून, तुकोबाराय सोडून काही करायचं नाही. तुकाराम महाराज म्हणूनच जगायचं. म्हणून जगद्गुरु विष्णुपंत पागनीस घरात भजन करत होते. डायरेक्टरचा बराच काळ गेला, चौपटीनं पैसे जमा झाले, आणि म्हणून त्या डायरेक्टरला आठवण आली, विष्णुपंत पागनीस ज्यांना आपल्याला मानधन द्यायचं होतं कर्दळे साहेब, ते मानधन न घेता निघून गेले. मायाजाळ सांगतो तुम्हाला, संत मायाजाळामधून बाजूला काढतात. संतांकडे जा, आपलं अंतःकरण स्वच्छ करा, संतांकडे जा, संत आपला स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही. त्या डायरेक्टरनं विष्णुपंतांचं मानधन घेऊन विष्णुपंत पागनीसांच्या घरी आले, आणि विष्णुपंत पागनीसांचं दार वाजवलं. दार वाजवलं. विष्णुपंत उठून बाहेर आले, आतमध्ये त्यांना बसवलं, पाणी दिलं. विचारलं विष्णुपंत पागनीसाने, कशा करता आला आहात, काय काम आहे? म्हटल्याबरोबर त्या डायरेक्टरनं सांगितलं, महाराज, अहो विष्णुपंत, अहो सिनेमा रिलीज होऊन 6 महिने झाले, अजून तुम्ही त्याच गेटअप मध्ये दिसताय. हो, त्याच गेटअप मध्ये. काय काम काढलं? मी आता कसल्याही शूटिंगला येणार नाही, माझ्याकडे आता ते काही काम नाही, मी तुमच्याकडे येणार नाही. त्या डायरेक्टरने सांगितलं, महाराज येऊ वाटलं तर या, नका येऊ, पण तुमचं जे मानधन आणलंय ते मानधन तर तुम्ही घ्या. विष्णुपंत पागनीसांच्या डोळ्यात पाणी आलं. या महाराष्ट्राला ज्या संत तुकाराम महाराजांनी हा गाथा दिला, हे अनमोल असणारं धन दिलं, ज्या धनावरती, ज्या गाथ्यावरती लाखोवधी रुपयाचे आज उलाढाल होते महाराज. लाखो आमच्यासारखी जीवन त्या गाथ्यावरती जगतात. असा गाथा, अनमोल लाख मोल किमतीचा गाथा आमच्या हातात असताना, लाख मोलाची किंमत आमच्या हातात असताना आम्हाला काय करायचे ते धन? जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग वाचले, ओ सोने रूपी आम्हा मृतके समान, नकोय हे पैसा धन संपत्ती. हो, आपण वाचतो, अभंग खिशात ठेवतो. विष्णुपंत पागनीसांनी ते अभंग वाचले सुद्धा होते आणि आचरणात सुद्धा आणले होते. विष्णुपंत पागनीसांनी हात जोडले आणि सांगितलं, डायरेक्टर साहेब, मला ते तुमचं मानधन नकोय. मानधन नकोय असं म्हणणारा महात्मा मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात मी पाहतोय. मानधन नकोय म्हणजे काय? अहो विष्णुपंताने सांगितलं नकोय मानधन. अहो चेष्टा करता काय? सिनेमा चौपट चालला, मला माहिती आहे तुमच्या अंतःकरणामध्ये कुठेतरी त्या मानधनाविषयी अजून जास्त आशा निर्माण झाली असेल. चौपट पद्धतीने पैसा जमा झाले, चारपट पैसे जमा झाले. कुठेतरी तुमच्या अंतःकरणामध्ये पैसे वाढून मिळावे की काय असा भाव तुमच्या अंतःकरणामध्ये जागा झाला असेल
पण सांगतो तुम्हाला, तुमचं ठरल्यापेक्षा डबल मानधन घेऊन मी आलो. विष्णुपंत पागणीस हे मानधन घ्या. विष्णुपंतांनी हा शब्द ऐकल्याबरोबर विष्णुपंतांनी सांगितलं, तुम्ही डबल काय, मला चौपट जरी मानधन दिलं तरी मी घेणार नाही. अहो चौपट काय, तुम्हाला जेवढं मिळालंय तेवढं जरी मानधन मला दिलं तरी मी ते मानधन घेणार नाही. कारण मी आता तुकोबा राहायचा झालो, मी आता एखादा सिनेमाचा हिरो राहिलो नाही, मी नट राहिलो नाही. हो, माया जाळामधून संत महात्मेच सोडू शकतात. संतांशिवाय आपल्याला ह्या मायेच्या जाळ्यामधून कोणीही सोडू शकत नाही. आपला उद्धार व्हावा असं वाटत असेल, आपण या माया जाळामधून बाजूला व्हावं असं वाटत असेल, तर तुम्हाला संतांकडे जावं लागेल. संतच आपला उद्धार करू शकतात, संतच आपल्याला सोडवू शकतात आणि संतच आपल्याला आपलं करू शकतात आणि तात्काळ आपल्यामध्ये बदल करून घेऊ शकतात. गाडे महाराज आपणा सारी के करीती तात्काळ आपणा करीती तात्काळ अपना सारी के करते तत्काल अपना सारी के करते तत्काल अपना सारी तत्काळ अपना सारी के करीती तात्काळ अपना सारी के करते तत्काल अपना सारी के करते तत्काल अपना सरी के करीत तात्काळ नाही काळ वेळ याला अपना सरी के करीत तात्काळ नाही काळ वेळ याला नाही काळ वेळ तया लागी अपना सरी के करीत तात्काळ अपना सरी के करीत आपणा सारिखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. संतांकडे तुम्ही गेलात तर संत महात्मे तुम्हाला आपलंसं करून घेतील आणि तुमचा उद्धार करतील. ह्या मायेच्या जाळ्यामधून संत महात्मे बाजूला काढतील. संतांकडे जा, संत आपला उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. हो, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप तुम्हाला या काळाच्या तडाख्यातून सोडू शकत नाहीत, या मायेच्या जाळ्यामधून सोडू शकत नाहीत. अभंगाचा भाव आपल्याला धावत्या वेळेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2 चरण आपले या ठिकाणी झालेले आहेत. पुढे अजून 10 मिनिटं घेऊ. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण एकदा मधलं भजन घेऊ. पुढील 10 मिनिटांमध्ये आपल्याला थांबायला काही हरकत नाही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, बोला पुंडली कवरदारी विठ्ठल देव पंढरीनाथ भगवान की जय. माऊड ज्ञानेश्वर महाराज की जय. सगळ्या ह्या मंडळीसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. कारण गेली 1 तास झालं ही मंडळी कीर्तनासाठी उपस्थित आहेत आणि यांच्या जीवावरती कीर्तन असतं. कीर्तन हे एकट्याचं कुणाचं नसतं. माझा किती अभ्यास आहे, कीर्तनकार किती हुशार आहे, आणि हीच मंडळी नसले तर तुम्हाला मी काय सांगणार. जमेल काय महाराज?
नाही चालत. एकट्याचा नवे खेळ. ही मंडळी जेवढी तयार आहेत त्याच्यावरती कीर्तन अवलंबून असतं आणि म्हणून ही महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. एकट्याचं कीर्तन नसतं. एकटा कीर्तनच करू शकत नाही. तो प्रवचन करेल, उत्तम प्रवचन करेल, पण कीर्तन करू शकत नाही. आणि हे एवढं सोपं आहे का महाराज? हो, हे एवढं सोपं नाही महाराज. हो, अशाही वातावरणात सुरुवातीला फार विक्षोभ झाला. काय मी बोलत होतो ते मला कळत नव्हतं. त्यामुळे तुम्हाला कळत होते का नाही हे मलाही कळत नव्हतं. पण बराच वेळ आपण हो तुकोबारायच्या दरबारात आहेत. अनेक काही अट्टहास न करता ही सेवा बाबांसाठी करायची, महाराजांसाठी करायची म्हणून अट्टहास करत होतो. हो, म्हणून ही सेवा आपल्याला बाबांच्या चरणी, फुलवाले महाराजांच्या चरणी अर्पण करायची. लांबून लांबून लोक, लांबून लांबून महात्मे, बाबांचे भक्त या ठिकाणी लांबून आलेले आहेत प्रसादासाठी, बाबांच्या दर्शनासाठी. या ठिकाणी सर्व महात्मे खूप लांबून लांबून लोक या ठिकाणी आलेले आहेत. आणि कीर्तन म्हटलं की एकट्याचा खेळ नसतो महाराज. आणि हे इतकं सोपं आहे का? हे इतकं सोपं नाही महाराज. हो, कोणाला ताल आहे तर स्वर नाही, स्वर नाही तर ताल नाही. हो, एखाद्याला आवाज आहे तर गळा, सगळ्यात कुठानेच येते. इतकं सोपं आहे का टोनपे महाराज? नाही जमत महाराज. याच्यासाठी अहोरात्र प्रॅक्टिस करावी लागते. हे बोलणं तुम्हाला वाटत असेल बोलणं सोपं आहे, 2 तास उभं राहायचं, गप्पा मारायच्या, इकडले तिकडे उदाहरण सांगायचे, अजिबात नाही. जो उभा राहील ना त्याला कळतं महाराज. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल. एक जण म्हणला पाण्यातला मासा कसा झोपतो, ते मला माहितीये का म्हणलं, जो त्याला जाऊन विचारलं पाहिजे. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. हे इतकं सोपं नाही महाराज. आपण बोलतो हे इतकं सोपं नाही. हो, परवा मी दशक्रियाच्या प्रवचनाला पुण्यामध्ये गेलो होतो. दशक्रियाचं प्रवचन सुंदर झालं. हो, दशक्रिया संपन्न झाला. आणि दशक्रिया संपन्न झाल्यानंतर एक व्यक्ती उठला, माझ्यापाशी आला. ते आभार मानायचा लय नाद. ज्याला ऐकायला येत नाही त्याला ऐकायचं लय नाद, ज्याला बोलायला येत नाही त्याला बोलायचं लय नाद. हो, ज्याला ऐकायला येत नाही ते बैठकीला. असे सगळे लोक एकत्र. तो माईक घेतला आणि प्रवचनाचे आभार मानू लागला. या परिवारासाठी सगळे पायी पाहुणे एकत्र आले, लांबून लांबून पाहुणे आले. महाराजांनी या ठिकाणी दशक्रियाचं प्रवचन सुंदर पद्धतीने केलेलं आहे. म्हणून महाराजांना भावकीच्या वतीनं, माझ्या गावकीच्या वतीनं, हो आमच्या या दुःखद परिवाराच्या वतीनं मी महाराजाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. मला 2 मिनिटाच्या सूचना देता येत नाहीत महाराज, 2 मिनिटाच्या सूचना देता येत नाहीत. तर इथं उभं राहून 2 तास कीर्तन करणं किती अवघड असेल हे इथं उभं राहिल्यावरच कळतं महाराज. हो, मोठी मोठी माणसं या ठिकाणी आले आणि त्यांच्या पुढे बोलायचं म्हणजे हे फार अवघड असतं. मला खरंच माहिती नव्हतं महाराज तुम्ही एवढी लोक, मोठमोठी लोक या सेवेकरता येणार आहेत. म्हणून पुनश्च एकदा तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांना मी धन्यवाद देतो. आणि पुनश्च एकदा हो महाराजांसाठी आपण एकदा जगद्गुरु तुकाराम महाराजांचं भजन घेऊ आणि या ठिकाणी थांबू. तुकाराम 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 हे 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 तुकाराम 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माये बाप. झालेली सेवा श्री
भगवान श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणी साधू संतांच्या चरणी समर्पित करतो. आपण सर्व मंडळी आपण इथं आज कशा करता आलो हे सगळ्यांना माहीत आहे. महाराजांच्या दर्शनासाठी ही मंडळी लांबून आलेले आहेत. सगळ्यांना धन्यवाद आहेत. या परिवारानं मोठा अट्टहास केला, भक्त मंडळीने मोठा अट्टहास केला. कीर्तन असावं, प्रसाद असावा, हो भोजन असावं, म्हणून आरंभी आवडे आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. हो महाप्रसाद करायचा आहे, भक्त मंडळीला प्रसाद मिळाला पाहिजे, दर्शन मिळालं पाहिजे. आणि म्हणून नुसता महाप्रसाद नको, दर्शन नको, तर त्याच्याबरोबर भगवंताचं नामस्मरणही व्हावं. म्हणून हा कीर्तनाचा योग या ठिकाणी आपल्याला या परिवारानं, या भक्त मंडळीनं उपलब्ध करून दिला. मी पुनश्च एकदा कीर्तनासाठी साथीदार सगळ्या मंडळीला धन्यवाद देतो. समोर जे भाविक भक्त असतील त्यांना धन्यवाद देतो. आणि बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले करवे देवा कुडे उत्तरे क्षमा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध. नाही उच्चारला ते करव्या तुला. क्षमा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया पैकी करा. अपराध, महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. झाले समाधान तुमचे देखील तर आता उठावे ते मला येत नाही नारायण. सुरवाडी कपन येते सापडले की नाता उठावे ते. तुका म्हणे भोग गेला निवारला ना जाता. अजी करोनी आरती चक्रपाणी हो वाळती. महापावो सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा. तुकावा हे टाळी उभा स्वामिंद्य जवळी. प्रेम सप्रेम आरती गोविंदाचे ओवाळती. बाळा पुढारी मुक्ता ओवाळती परमानंद. नाम मनिकेच वाचते ते कोणी राहिलो तसे. आर्थिक ज्ञान राजा मावा कैवल्य तेजाचे वचन. मनो मेला माझा पिता को ब्रह्मा तुका मन रामेश्वरी मंत्र